सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंट्राडे साठी. युजली इंट्राडे ट्रेड्स आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स बघून. आणि जनरली जे डे हाय अपॉर्च्युनिटीज असतात, डे लो अपॉर्च्युनिटीज असतात, जनरली ब्रेकआउट ब्रेकडाऊन जे आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो, तो कसा ट्रेड्स बनवायचे आणि ते कसे आयडेंटिफाय करू शकतो ते बघूया. आणि डेफिनेटली खूप जास्त मजा येणार आहे, कारण इनफॅक्ट एक रिअल टाइम बेसिसमध्ये तुम्हाला समजेल की कुठे अपॉर्च्युनिटी आहे आणि कुठे नाही, आणि त्याला आपण डिफरंट डिफरंट डेटा सेट सोबत कसं पेअर करू शकतो ते पण आपण बघूया. ओके, सो लेट्स सी, जर एखादी ब्रेकआउट ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर व्हॉट आपण काय करतो की एक चार्ट ओपन करतो. लेट्स सी, मी एक रिलायन्सचा स्टॉक चार्ट ओपन केलाय. सो आपण रिलायन्स वरती रेजिस्टन्स मार्क करतो आणि सपोर्ट मार्क करतो आणि विल वेट फॉर इट, राईट, की कुठे अपॉर्च्युनिटी येते आणि कुठे नाही. किंवा 3-4 आपण स्टॉक असे ओपन करून ठेवतो ज्याच्यामध्ये आपण ट्रेड्स बनवतो युजली, राईट. सो लेट्स सी, जर मी एखाद्या ट्रेड्स बनवल्यात, एखादी लाईन्स मार्क केल्यात आणि तेव्हा तिकडे मोमेंटम नाहीये, पण आपल्याकडे किती स्टॉक्स आहेत? वी हॅव ऑलमोस्ट 185 एफ-एन-ओ स्टॉक्स, राईट. सो प्रत्येक स्टॉकला मी रेजिस्टन्स सपोर्ट तर मार्क नाही करू शकत ना, किंवा इनफॅक्ट मी प्रत्येक गोष्टीला जाऊन मी ट्रेड तर नाही बनवू शकत ना, की त्याचा रेजिस्टन्स कुठे आहे, सपोर्ट कुठे आहे ते मार्क करतो. किंवा जर मी एखादा टेक्निकल चार्ट प्लॉट करतो तेव्हा आपण बघतो. सो जनरली लोक काय करतात ते आपण बघूया, आणि त्याच्यावरती एक युजली बेटर आउटपुट काय आणि त्याच्यावरती ट्रेड्स कशा बनवू शकतो ते पण आपण बघूया. ओके, सो लेट्स सी, जर मी स्क्रीन शेअर करायची म्हटली, सो लेट्स सी, जर मी एखादा टेक्निकल चार्ट ओपन केला. ओके, मी डिलीट करतो एक्झाम्पल. मी जातो रिलायन्स. लेट्स सी. ओके, लेट्स सी, मी रिलायन्स ओपन केले आणि जर मला एखादा सपोर्ट किंवा एखादी ब्रेकडाऊन किंवा ह्याची अपॉर्च्युनिटी पाहिजे, सो व्हॉट आय डू, मी रिलायन्स मध्ये एक रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करणार, राईट. सो लेट इट बी लोड. रिलायन्स एकदा लोड होते. ओके, सो लेट्स सी, रिलायन्स इथे आहे आणि लेट्स सी, हा जो आहे तो त्याचा पर्टिक्युलर डे हायच्या आसपास आहे. आजचा जर मी डेटा पॉईंट बघितला तर कुठेतरी डे हा स्पेसिफिकली डे हाय आहे आणि करंटली रेजिस्टन्स जो आहे तो इथे. लेट्स सी, जर मी मी काय करणार, युजली हे मी खालची इंडिकेटर सिलेक्ट करतो आणि हॉरिझॉन्टल लाईन हा जो आहे तो हायच्या आसपास आहे आणि हा एक आहे रेजिस्टन्स आहे. सो जनरली आपण काही असे मोमेंट्स ड्रॉ करतो, राईट, की हा जो आहे तो पहिला कंटिन्युअसली सपोर्ट इथे घेतला आणि डे स्टार्ट कुठे झालेला डेचा, सो कंटिन्युअसली हा कुठेतरी सपोर्ट आहे, राईट. सो टेक्निकली आपण काही असे मार्क करतो. सो लेट्स सी, जर ह्याने इथे ब्रेकआउट दिला तर मी एखादा कॉल ऑप्शन बाय करणार आणि स्टिल होल्ड इट अराउंड दिस लेवल, कारण इकडे जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला कुठेतरी बघायला मिळतो, राईट. तेव्हाच जर हा कुठेतरी सपोर्ट आहे, जर हा ब्रेक झाला तर कुठेतरी एखादी फॉलिंग म्हणतो आपण त्या बेसिसमध्ये ट्रेड बनवतो, विच इज नॉट अ रॉंग, बरोबर आहे. युजली जर कोणी ट्रेड बनवत असेल तर सपोज मी असं रिलायन्स ठेवलाय नाव, सपोज जर मला कोणत्या दुसऱ्या टॅबमध्ये एखादा दुसरा डेटा पॉईंट ठेवायचा असेल. ओके, लेट सी, मी इथे रिलायन्स जे ओपन केलं तिकडे मी आता एचडीएफसी बँक ओपन करतो फॉर एन एक्झाम्पल. ओके, एचडीएफसी बँक चा चार्ट ओपन करूया. सो लेट्स सी, एचडीएफसी बँकचा जर मी बघितलं तो करंटली कन्सॉलिडेशन कुठे आहे, सो ही लेवलला कन्सॉलिडेशन आहे. सो आय मार्केट. ओके, आणि आय वेट फॉर इट. ओके, हा जो आहे हा लो आहे, कुठे तरी हा एक लो मी मार्क करू शकतो जनरली, किंवा हा एक करू शकतो, राईट. सो आपण काय करणार, इथे अपॉर्च्युनिटीसाठी वेट करणार. आणि हे मॅक्झिमम मी किती स्टॉक वरती करू शकतो? 3-4 स्टॉक, 5 किंवा जरा जास्तीत जास्त मी 10 स्टॉक एका वेळी बघू शकेन. ठीक आहे, 10 स्टॉक पण अनालाइज करणं खूप डिफिकल्ट आहे एका वेळी, पण चला एक क्रायटेरिया घेतला की आपण 10 स्टॉक्स मध्ये ट्रेड बनवतोय. ओके, पण आपल्याकडे आहेत किती लिस्टेड एफ-एन-ओ स्टॉक्स? आपल्याकडे ऑलमोस्ट अप्रॉक्स जर मी काउंट बघायचा घेतला तर 185 एफ-एन-ओ स्टॉक्स आहेत. ते कमी जास्त होत असतात कारण कोणते कोणते स्टॉक्स इन होतात, कोणते कोणते स्टॉक्स आउट होतात. सो 187 टू 185 च्या अप्रॉक्स जो काउंट आहे तो एफ-एन-ओ स्टॉक्सचा आहे. सो कुठेतरी जो आहे तो प्रत्येक स्टॉक 185 एफ-एन-ओ स्टॉक्सचा मी नाही बघू शकत, राईट, की कुठे त्याचा रेजिस्टन्स आहे किंवा कुठे त्याचा सपोर्ट आहे किंवा त्या बेसवरती कशा ट्रेड्स आपण बनवू शकतो, राईट. किंवा जर मी एखादा अलर्ट जरी क्रिएट करायचा म्हटलं तर मी किती अलर्ट क्रिएट करणार? 185 तर अलर्ट नाही मी क्रिएट करणार, राईट. सो आपल्याला काय चेक करावं लागेल, आपल्याला असा एक एखादा डेटा पॉईंट लागेल जो आपल्याला स्क्रीनवरती सांगेल की कोणता जो स्टॉक आहे तो त्याचा डे हाय ब्रेक करतोय किंवा कोणता जो स्टॉक आहे त्याचा डे लो ब्रेक करतोय. सो त्यासाठी आपण काय करायचं,
आपण सर्च पॅनल वरती यायचं, चार्ट आधी ओपन करा, चार्ट ओपन करा आणि इथे सर्च करा डे हाय लो विजिट. ओके, यावरती क्लिक करा. ओके, सो हा जो डेटा पॉइंट आहे ना, हा चार्ट वरतीच प्लॉट होतो इकडे. सो ह्याच्याने तुम्हाला काय मिळालं बघायला मिळेल की कुठे जो आहे तो मोमेंटम ब्रेकआउटचा मिळेल किंवा ब्रेकडाऊनचा मिळेल. जसं बघा इथे 4 सिग्नल जनरेट होतात. पहिला जो सिग्नल जनरेट होतो तो होतो प्राइस हायचा. प्राइस हाय तुम्हाला काय सांगतं की पर्टिक्युलर जो स्टॉक आहे तो त्याच्या डे हायच्या आसपास आहे, ते तुम्हाला प्राइस हाय सांगतं. त्यानंतर जनरेट होतो प्राइस लो. सो प्राइस लो तुम्हाला काय सांगतं, प्राइस लो तुम्हाला सांगतो की कोणता जो स्टॉक आहे तो त्याच्या डे लोच्या खाली ट्रेड, डे लोच्या आसपास ट्रेड करते किंवा डे लोच्या इथे ट्रेड करते. सो प्राइस लो मिळाला. थर्ड जो सिग्नल आहे तो आहे ओआय हाय, म्हणजे ओव्हरऑल डेचा जो ओआय आहे तो कोणत्या पद्धतीने हायवर चालू आहे किंवा कोणत्या स्टॉक मध्ये त्याचा ओआय हायवर चालतोय और त्या पर्टिक्युलर डेच्या बेसिसवरतीच. ओके, सो ओआय हाय आणि सेम लॉजिक गोज विथ दी ओआय लो, की असा कोणता डेटा पॉइंट आहे त्याचा जो ओआय आहे तो कुठेतरी लोवर ट्रेड करतोय. ओके, ओआय लो इथे मिळाला. सो लेट्स से जर मी इथे बघितलं तर मला आयओसी मध्ये प्राइस हाय दिसते, बर्जर पेंट मध्ये कुठेतरी प्राइस हाय दिसते, राईट. सो मी काय करणार, इथे लगेच टेक्निकल चार्टवरच प्लॉट होते ना, लगेच मी ते आयओसी सर्च करणार. ओके, आणि यू कॅन सी ही जी मोमेंटम यू कॅन सी हायच्या आसपास ट्रेड करते, इथे ब्रेकआउट आलाय. सो ऍज अ ट्रेडर मी इथे कुठेतरी जाऊन एखादा कॉल ऑप्शन बाय करू शकतो किंवा एखादा फ्युचर बाय करू शकतो इफ आय वॉन्ट टू टेक अ ट्रेड. जसं मला एचडीएफसी लाईफ मध्ये प्राइस हायचं दिसते, सो लगेच मी एचडीएफसी सर्च करणार आणि चेक करणार तिकडे की ऑलरेडी ब्रेकआउट आलाय का. यू कॅन सी इथे ऑलरेडी ब्रेकआउट येऊन गेलाय, थोडाफार सस्टेनेबल, पण स्टील जर ह्याचा ब्रेकआउट मी बघितला तर इथे कुठेतरी मला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळते आहे, राईट. सो जर मला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळते तर यू कॅन सी एक जो मोमेंटम आहे तो कुठेतरी एक सस्टेनेबल मोमेंटम एचडीएफसी लाईफ मध्ये तरी आपण बघू शकतो. सेकंड जर मी बघितलं तर अजून कोणता आहे, डाल भारत मध्ये आहे प्राइस हायचा ऑप्शन. सो लेट्स सी आय क्विकली ओपन द डाल भारत. ओके, प्राइस लोचं एखादं एक्झाम्पल भेटलं तर विच इज फाईन. या यू कॅन सी हे जे ब्रेकआउट मोमेंट आहेत ना, इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो, फाइंड आउट करू शकतो बिकॉज ऑफ दिस डे हाय डे लो. सो मी काय करणार, इथे एखादा कॉल ऑप्शन बाय करणार आणि जो स्टॉप लॉस आहे तो काय असणार, तो माझा प्रिव्हियस स्विंग लो असेल तो माझा स्टॉप लॉस असणार. ओके, लेट्स सी जर मी ते या लेवलला कॉल ऑप्शन बाय करते तर माझा प्रिव्हियस लो कोणता आहे, हा लेवल आहे. सो दॅट विल बी माय स्टॉप लॉस. सो कुठेतरी 1:1 चा घेऊन चला किंवा प्रॉफिट ट्रेल करत गेलात विच इज फाईन. त्यानुसार तुम्ही ट्रेड बनवू शकता. प्राइस लोचा एखादा सिग्नल आला विच इज फाईन, तो बघूया आपण भेटतो का. जेव्हा मी रेकॉर्ड व्हिडिओ करतो तेव्हा सध्या प्राइस लोचा तर मिळत नाही आहे. ओआय लो आहे, ओआय हाय आणि ओआय लो आहे, त्या बेसवर तुम्ही ट्रेड बनवू शकता. की जर सपोज तुम्हाला दिसतं की त्याचा ओआय हाय आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीचा, लेट्स सी मी बॉश बघतो, बॉश मध्ये मला दिसतं त्याचा ओआय हाय आहे. सो चेक करा की बॉश मध्ये कुठे अपॉर्च्युनिटी आहे का. डे ची अपॉर्च्युनिटी ब्रेक होत नसेल तरी चालेल, पण एखादी कन्सॉलिडेशनची ब्रेकडाऊन आहे का किंवा ब्रेकआउट आहे का. जसं बॉश मध्ये 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये जर मी बघायला गेलो तर ओवाय त्याचा वाढतो आणि प्राइस जी आहे ती खाली मोमेंटम देते. सो ओवाय वाढतो आणि प्राइस खाली जाते, म्हणजे सेलर्स जे आहे ते कुठेतरी पाहिजे त्यांना की मोमेंटम जो आहे तो खालच्या साईडला पाहिजे. सो ओवाय हाय आहे आणि प्राइस मोमेंटम खाली देतो विच इज फाईन. आय गो विथ द बेरिश मोमेंटम, मी तिकडे एखादी बेरिश ट्रेड बनवू शकतो. आणि सेम लॉजिक जर ओवाय हाय असेल आणि प्राइस जी आहे ती वरच्या दिशेला जात असेल, सो यू कॅन गो विथ दी बुलिश अपॉर्च्युनिटी. तिकडे एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. सो सिम्पल कन्सेप्ट आहे ही की डे हाय डे लो कसा यूज करायचा. सो ह्याला तुम्ही काय करा, एक नॉर्मली चार्ट सोबत पेअर करा टेक्निकल चार्ट मध्ये, की जर प्राइस हायचा ऑप्शन आला सो यू कॅन गो विथ दी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी, आणि जर प्राइस लोचा ऑप्शन येत असेल तर तुम्ही तिकडे एखादी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करू शकता. आणि ओआय लो असेल सो वेट फॉर इट, आणि ओआय हाय असेल तर फक्त चेक करा की तिकडे ट्रेंड कोणता आहे. जर पॉझिटिव्ह ट्रेंड असेल आणि ओआय हाय असेल तर यू कॅन गो विथ दी बुलिश. जर नेगेटिव्ह ट्रेंड असेल आणि ओआय हाय आहे सो यू कॅन गो विथ दी बेरिश. सो असं तुम्ही प्राइस हाय आणि प्राइस लो यूज करू शकता. ओके, सो आजचा व्हिडिओ हाच होता की जनरली जो प्राइस हाय किंवा डेज हाय लो विजेट आहे तो आपल्याला कसा यूज करायचा असेल. सो आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, कोणती नवीन कन्सेप्ट असेल तर नक्की सांगा. सो डेफिनेटली आपण ते ट्राय करू तुमच्या समोर आणायचं. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अ टाइम. बाय बाय.